मंगळकार, जय शिवशंभू, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे चौक शहर हे नेताजी सहकारी आपल्या सर्वांचे नेताजी पालकर हे आम्ही सांगू पण शकत नाही. काही दहीहंडी किती वर्ष बांधतात येतं म्हणजे आमचा जन्म तर नव्हता, आमच्या वडिलांचा पण नसत. सो हे गाईज, तुमचं पुन्हा नव्यानं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे की यश जाधव फिल्म्स प्रोडक्शन. तर मित्रांनो, आपल्या व्लॉगचं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कशा निमित्ताने व्लॉग करत आहोत. तर होय मित्रांनो, आज दहीहंडी त्याच निमित्ताने आपण व्लॉग करत आहोत. आणि आज तुपगावकरांची दहीहंडी कशी राफ आणि टाफ असते हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, मी आता चाललोय गावात बघायला. आणि आता सकाळी आमच्या बऱ्याच वर्षापासूनची परंपरा जी असते ती तुम्हाला आज बघायला भेटेल. तर तेच आम्ही बघायला चाललो मित्रांनो. आणि माझ्यासोबत आहे प्रेम. तर मी आणि प्रेम आता चाललोय गावात. तर तुम्हाला बघायला भेटेल आमची तुपगावकरांची दहीहंडी कशी असते, जोरदार आणि धमाल असते पूर्ण तुपगावकरांच्या दहीहंडीमध्ये. तर तेच तुम्ही आता बघा. आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर ते हे करून टाका यार. काय रे भावा, सांग रे जरा काय करायचंय. सबस्क्राइब सकरबाई प्लीज सकरपरा. तर हा, जे काय आहे ते करून टाका. आणि आपला व्लॉग कसा वाटला मला हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि आपला व्लॉग शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आता तुमचं काम एकच आहे, शेवटपर्यंत राहा. भेटूयात पुढे. Few moments later. तुम्ही बघू शकता फुल राडा आहे, अख्खा तुपगाव गाव इथे जमलेलं आहे. तुम्ही बघू शकता अख्खे पब्लिक. जिथं जागा नाही तिथं पण. आणि पाऊस पण नेमका चालू झाला त्याच्यामध्ये. आणि आपली खुशी तुम्ही बघू शकता. डायरेक्ट तिला काय ओळखीची गरज लागत नाही, ती कुठं पण जाऊन उभी राहते. आणि चिकू आपल्या प्रत्येक रीलला आपला चिकू आपल्या पाठीमागे असतो. चिकूचा फुल सपोर्ट असतो आपल्याला. तर आता आपण बघूयात, चालू झालं की मी तुम्हाला दाखवतो पुढचं. जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय राम नाम घेता पंढरीला कोठे नदी से पाहता कोठे नदी से पाहता उडी झाली अवस्थिता.
तर गाईज तुम्ही बघितलं असेल आता 12 वाजता असं असतं सगळं. तर ही बऱ्याच वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे तुपगावकरांची. तर हे 1 ते 2 वाजेपर्यंत देवांचं चालू असतं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी सगळे 4:30च्या नंतर जमतात दहीहंडीसाठी. सगळं पूर्ण गाव एकत्र आलेलं असतो. तर ती धमाल एक वेगळीच असते. तर मित्रांनो ती पण तुम्हाला मी दाखवेलच. पण आता ह्याच्या आधी हे जे चालू आहे सगळं तर ते पण तुम्हाला दाखवतो आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला नंतर मी लास्टला माहिती देतो. जे काय असेल ती माहिती मी सगळी तुम्हाला लास्टला देईलच. तर तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघूयात आपण तिथे जाऊन. सर बिग पॅन आपण VJDKची माणसं जिंकलोच असतो रे. काय जरा बोलशील आपल्या ब्लॉगमध्ये तुपगावकरांच्या दहीहंडीबद्दल आणि या सगळ्या कार्यक्रमाबद्दल? बघू शकता आपले आधीपासून खूप जुने सांस्कृतिक पारंपरिक ही आपली जी चालत आली आतापर्यंत आणि अशीच पुढे चालू राहणार. 100% मी हे बोललेलोच आहे. आपल्या बऱ्याच वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि दरवर्षीच अशीच क्राऊड असतो. सगळेजण जमतात, सगळे एकत्र येतात. आपल्या गावचे सरपंच moments later. काहीच तुम्ही बघितलंच असेल की आपल्या गावाची परंपरा कशी बऱ्याच वर्षापासून चालत आलेली परंपरा ही. आणि आता हे सगळं झालेलं आहे. आता डायरेक्ट संध्याकाळी 4:30 वाजता सगळे भेटणार आहेत. तर आपण डायरेक्ट 4:30ला भेटूया. त्याच्या आधी मला असं वाटतंय मी जाणार आहे माझ्या काकांच्या इथे. त्यांच्या इथं पण दहीहंडीचा कार्यक्रम असतो. तर तिथे गेलो तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि काय मजा करतो हे पण बघायला भेटेल. तर आपण भेटूया तर डायरेक्ट 4:30 वाजता. आणि आपला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर भेटूयात आपण पुढे. 3 hours later. तर गाईज आता या ठिकाणी चालू आहे गावात. आम्ही गेलो जरा बाहेर एक जागी बोलवलं होतं मित्रांनी. तर तिकडे गेलो होतो. तर आता 4:30-5 वाजायला आलेले आहेत आणि गावात सगळे जमलेले आहेत. तर गावात काय राडा चालू आहे हे तुम्हाला दाखवलं मित्र होतो. तर माझ्यामध्ये आता कल्लेजीचा नवरा मारवाडी आता मी गावात आलेला आहे आणि आपल्या गावातला दादा कल्पेश दादा आपल्याला भेटलेला आहे आणि तो आपल्या पूर्ण गावाची आणि आपल्या या सणाची पूर्ण माहिती आपल्याला देणार आहे. तर आपण त्याला विचारूयात दादाला माहिती आहे. तर दादा आपल्या गावाची परंपरा किती वर्षापासून चालत आलेली आहे? नमस्कार. जय शिवशंभू. छत्रपती शिवाजी महाराजची जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परमपरिशाने पावन झालेले हे शहर हे नेताजी सहकारी आपल्या सर्वांचे नेताजी पालकर हे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वतंत्र सेनानी म्हणून होते. त्यानंतरचा विषय म्हणायचा तुंगा गावाची ही दहीहंडीची परंपरा आणि हे जे सकाळी जवळ 12 वाजता उत्सव असतो तो गेली 100 वर्षापूर्वीपासून त्या गावात अर्थ चांगल्या पद्धतीने चालणार आहे. कुठल्याही प्रकारचा वाद तंटा न होता या गावाची ही अतिशय उत्कृष्ट अशी दहीहंडी अविरत चालू आहे. तर तेच दादा, आणि जो आपला सकाळी कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल काय बोलशील? सकाळचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये सर्व कालिकनाथाचं जे वारा लोकांच्या अंगामध्ये येतंय ही परंपरा गेली 100 वर्ष या तुकवामध्ये चालू आहे. या तुकवामध्ये ह्या कार्यक्रमाचं आवर्जून शेजारचे गावातले बाहेरच्या गावातले लोक इथं खास पाहण्यासाठी येतात. उत्कृष्ट असा प्रतिसाद या लोकांचा ह्यामध्ये मिळत आहे आणि उत्कृष्ट असा खेळ आपल्याला सकाळी पाहायला मिळाला. लोकांच्या अंगामध्ये वारे आले होती, त्यांना तोरडाने मारलं गेलं होतं तर त्यांना कुठल्याही प्रकारची इजा नव्हता. उत्कृष्ट असा कार्यक्रम झालेला आहे आणि हा कार्यक्रम आज पण सगळे युट्यूबवर पाहत आहेत. तर ठीक आहे दादा, धन्यवाद तू एवढी माहिती दिल्याबद्दल. तर आपला ब्लॉग तू नक्की बघ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर. आणि अजून काय बोलशील? धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. काय जशी आपल्याला कल्पेश दादाने माहिती दिली तसे आपल्याला योगेश दादा व आपल्या गावातले सगळे सहकारी आपल्याला माहिती देणार आहेत. तर आपण त्यांना प्रश्न विचारूयात. तर बघूयात काय बोलतात. नमस्कार आणि दहीहंडीच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर दादा काय बोलाल आपल्या या सणाबद्दल तुम्ही? आपल्या सणाबद्दल काय बोलायचं आहे, पारंपरिक म्हणजे आम्ही सांगू पण शकत नाही. काही दहीहंडी किती वर्ष बांधतात येतं म्हणजे आमचा जन्म तर नव्हता, आमच्या वडिलांचा पण नसत. तर त्यापासून हा जो मारुती मंदिर आहे तिथं पारंपरिक एक गावाची दहीहंडी बांधली जाते. आणि आजचा कार्यक्रम हा महिला मंडळ, लहान थोर मोठे सगळं आम्ही व्यवस्थित साजरा करतो. अच्छा, तर आता तुम्ही सगळे कशा पद्धतीने साजरं करणार आहेत? आता सकाळपर्यंत आपण बघितलेलं आहे आपलं गावात कार्यक्रम पण झाला. आता याच्या पुढे कसं असणार आपलं? आता कसं आहे, लेडीजचा पहिले कार्यक्रम झाला म्हणजे फेर धरणं, त्यांचा फुगडी खेळणं म्हणजे पारंपरिक खेळ. त्याच्यानंतर आता जरा एक एन्जॉय म्हणून मुलांचा पण डान्स होईल आणि त्याच्यानंतर मग एक 6-6:30 वाजेपर्यंत दहीहंडी आपली फुटली जाईल. बरं ठीक आहे, धन्यवाद दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर आपण पुढे बघूयात आणि जसं जसं आपलं कार्यक्रम पुढे जाईल तसं जसं मी तुम्हाला प्रश्न विचारेल. आले आणि तुमचं चॅनल हे जाधव आमची जी माहिती म्हणजे गावामध्ये काय कार्यक्रम चालतात ते तुम्ही आढावा घेतला त्याच्याबद्दल तुमच्या चॅनलचे पण आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. तुम्ही या साईडची मजा बघितलेली आहे. तर आपण आता पुढे जाऊयात. आपल्या गावात 2-2 हंड्या असतात. तर आता इकडचा बघितलं, आता तुम्हाला दुसरं लोकेशन दाखवतो. तिकडे मग फुल धमाल असते. मला असं वाटतं तिकडची एक हंडी फुटलेली आहे, तिथे 2 हंडी लावलेले होते त्यांनी. तर आता बघूयात दुसऱ्या हंडीला काय मजा उतरवली खाली उतरवली. एकदा ट्राय केल्याच्या नंतर काय होते आणि हंडी खूप वरती होती त्यामुळे आता हंडी खाली घेतलेली आहे आणि आता परत ट्राय करतात मुली. तर बघूयात यावेळी फोडतात का नाही. तर मला तर वाटतं यावेळी नक्कीच फोडतील. थोडी हंडी खाली घेतलेली आहे तर पुरी आता चढतात वरती. मला वाटते या प्लेनला वाटलं पाहिजे ते हंडी काय नक्की घंटा नक्की तुला सांगायला खूप चांगले मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस.
तर गाईज इकडची अंडी फोडून झालेली आहे आणि आता आम्ही परत तिकडेच चाललेलो. तर प्रेम काय बोलशील भावा? उत्तम अंडी होती, एकदम उत्तम उत्तम अंडी होती, उत्तम. तुला आठवते पहिला बारीक असताना आपण आपली धावपळ चालायची तिथे ते अंडी फोडल्यावर पैसे काढायचे. अरे एवढ्या ना की बाकी जाऊ ते अंडी फुटली त्यातून पैसे वाढणारे आणि ती खापर घेण्यासाठी आम्ही धावत जायचो त्याच्या एकदम गर्दीत. एकदा तर माझ्या पायाला एवढं घाण लागलं होतं ना की आठवड्याभर ते बरंच झालं नव्हतं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. काही दिवस होते. हा पण आता कसं यावेळी मी भिजणार वगैरे सगळं होतं पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी काय केलं नाही. पण आपला व्लॉग नक्की मी बनवला. तर व्लॉग कसा वाटतंय तुम्हाला हे नक्कीच सांगा. अजून एक आपली अंडी राहिलेली आहे तर बघूयात आता त्या अंडी जवळ जाऊयात आणि अंडी कशा प्रकारे आपली पोरं ओढतात ते बघूया. शंभर टक्के